Hello students, welcome to Rayat Shikshan Sanstha Satara's ROSE project for 11th Science conducted by Yashwantrao Chauhan Institute of Science, Satara. I am Mrs. Ashwini Prasad Kulkarni. I am working as a junior college teacher in Yashwantrao Chauhan Institute of Science, Satara in Department of Chemistry. Hello students, in chemistry we are learning the topic number 5. Name of the topic is chemical bonding. And in last lecture we have studied valence bond theory, its postulates, how the covalent is formed, etc. Then we studied about the concept of hybridization. We have seen the definition of hybridization, then the steps involved in hybridization. After that, we have studied the conditions for hybridization, and lastly, we have seen about the characteristics of the hybrid orbitals. And now in today's lecture, we will study about the types of hybridization. Today's topic is types of hybridization and geometry of molecules. Hybridization has mainly 3 types. All these 3 types we are going to study in detail in this lecture. The first type of hybridization is sp3 hybridization. आता sp3 hybridization म्हणजे काय आपल्याला बघायचं त्याआधी आपण हायब्रिडायझेशनची डेफिनेशन रिकॉल करूयात. Hybridization is the process of mixing and recasting of the atomic orbitals of the same atom having nearly same energy to form the equal number of new hybrid orbitals having same energy and maximum symmetry. बघा हायब्रिडायझेशन मध्ये काय होतं तर एकाच ऍटमच्या वेगवेगळ्या ऑर्बिटल्स मिक्सिंग आणि रिकास्टिंग होऊन नवीन ऑर्बिटल तयार होतात. या ज्या नवीन ऑर्बिटल तयार झालेल्या असतात यांची एनर्जी सेम असते, त्यांना मॅक्झिमम सिमेट्री असते आणि त्या सेम शेपच्या असतात. त्यांना दे हॅव दी डेफिनाइट ओरिएंटेशन इन द स्पेस. मग sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे काय तर हीच सगळी प्रोसेस होते, पण त्याच्यामध्ये एक s आणि 3 p ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व असतात एकाच ऍटमच्या. एक s म्हणून s आणि 3 p म्हणून p3. सो द नेम इज sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशन ची एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे बघा. द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ 1s and 3p orbitals of the same atom having nearly equal energies to form 4 equivalent sp3 hybrid orbitals having equal energy, maximum symmetry and definite orientation in space is called as sp3 hybridization. जसं मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलं, एक s आणि 3p ऑर्बिटल एकाच ऍटमच्या ज्यांची एनर्जी सेम असते त्यांचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग होतं. एकूण 4 ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतात म्हणून 4 इक्विव्हॅलंट न्यू sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स आर फॉर्म्ड. या ज्या नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात त्यांची एनर्जी इक्वल असते, सिमेट्री मॅक्झिमम असते आणि त्यांना ओरिएंटेशन स्पेस मध्ये डेफिनाइट असतं. ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशनचं एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ मिथेन, दॅट इज CH4 मॉलिक्यूल. CH4 मॉलिक्यूल कसा फॉर्म होतो बघा. Ground state electronic configuration of carbon is 1s2, 2s2, 2p1, 2px1, 2py1 and 2pz0. In order to form 4 equivalent bonds with hydrogen, the 2s and 2p orbitals undergo hybridization. ही जी 2s आणि ही 2p ऑर्बिटल आहे यांचं हायब्रिडायझेशन होतं. पहिल्यांदा एक्साइटेड स्टेट तयार होते कार्बनची. कशी होते बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन 3 ऑर्बिटल आहे 1s, 2s आणि 2p. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2 आणि 2p2. त्याच्यानंतर त्याचं एक्साइटेड स्टेट मध्ये कन्व्हर्जन होतं. एक्साइटेड स्टेट मध्ये कन्व्हर्जन होत असताना हा जो 2s ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन आहे जे पेअर्ड आहेत दोन, त्यांचं अनकपलिंग होतं, अनपेअरिंग होतं आणि 2s ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन 2p ऑर्बिटल मध्ये ही जी एम्प्टी ऑर्बिटल आहे तिथे जातो. सो इन केस ऑफ एक्साइटेड स्टेट the electronic configuration of the carbon becomes 1s2, 2s1 and 2p3. आणि मग या ज्या 4 ऑर्बिटल आहेत, एक s म्हणजे 2s आणि या 3p, 2p च्या 3 यांचं हायब्रिडायझेशन होतं. हायब्रिडायझेशन म्हणजे त्या कंबाईन होतात मिक्सिंग आणि रिकास्टिंगनी, म्हणून इथे 4ही एकत्र दाखवल्यात बघा. sp3 हायब्रिड ऑर्बिटल ही जी 1s ऑर्बिटल आहे ही हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. या 4 मात्र हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतात बघा.
One electron from the 2s orbital of carbon atom is excited to the 2pz orbital, then form 4 new sp3 hybrid orbital. 4चं कॉम्बिनेशन होतं आणि 4 नवीन तयार होतात. They are maximum apart and have tetrahedral geometry. या नवीन तयार झालेल्या ऑर्बिटल स्पेस मध्ये ओरिएंट होत असताना त्या एकमेकांपासून मॅक्झिमम लांब असतात आणि त्यांना विशिष्ट अशी टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. इच हायब्रिड ऑर्बिटल कंटेन्स वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. प्रत्येक हायब्रिड ऑर्बिटल मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो. Each of these sp3 hybrid orbitals with one electron overlap axially with the 1s orbital of the hydrogen atom. CH4 मध्ये काय होतं बघा, या कार्बनच्या 4 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत. त्या 4 हायब्रिड ऑर्बिटल आणि प्रत्येक हायड्रोजनची एक एक 1s ऑर्बिटल यांचं ओव्हरलॅपिंग होतं आणि ते ओव्हरलॅपिंग झाल्यावर एक एक CH सिग्मा बॉन्ड तयार होतो. म्हणजे एक कार्बन 4 हायड्रोजनशी 4 वेळा बाइंड होतो, म्हणजे तो 4 एकूण सिग्मा बॉन्ड तयार करतो. Thus in CH4 molecule we have 4 CH sigma bonds. कुठल्या टाइपचे असतात हे? 4 CH बॉन्ड सिग्मा टाइपचे, फॉर्म्ड बाय sp3s ओव्हरलॅप. पहिल्यांदा कार्बनचं sp3 हायब्रिडायझेशन होतं आणि नंतर कार्बनच्या sp3 हायब्रिड ऑर्बिटल आणि हायड्रोजनच्या 1s ऑर्बिटल यांचा ओव्हरलॅप होतो, म्हणून त्याला म्हणायचं sp3s ओव्हरलॅप. आणि अशा पद्धतीने इथे CH4 मॉलिक्यूल तयार झालाय बघा. हा ब्लू कलर मध्ये दाखवलेला सेंट्रल ॲटम जो आहे तो कार्बन आहे आणि हे बाजूचे जे 4 आहेत ऑरेंज कलर मध्ये दाखवलेले ते 4 हायड्रोजन आहेत. Thus this is the CH4 molecule formed by sp3 hybridization. Second type of hybridization is sp2 hybridization. सेमच डेफिनेशन आहे sp3 सारखी, फक्त 1s आणि 3p म्हणत होतो त्याच्याऐवजी 2p म्हणायचं. रेस्ट ऑफ द डेफिनेशन रिमेन सेम. The process of mixing and recasting of 1s and 2p orbitals of the same atom with nearly equal energies to form 3 new sp2 hybrid orbitals having equal energy, maximum symmetry and definite orientation in space is called sp2 hybridization. बघा, एक s आणि 2p ऑर्बिटल ज्यांचं एकाच ॲटमच्या ज्यांची एनर्जी इक्वल असेल अशा यांचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग होतं आणि त्याच्यापासून 3 नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. त्यांना म्हणायचं sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स. या ज्या तयार झालेल्या 3 नवीन sp2 हायब्रिड ऑर्बिटल असतील त्यांची एनर्जी इक्वल असेल, मॅक्झिमम सिमेट्री असेल आणि त्यांना स्पेस मध्ये डेफिनाइट ओरिएंटेशन असेल. दॅट इज कॉल्ड ॲज sp2 हायब्रिडायझेशन. एक्झाम्पल आहे sp2 हायब्रिडायझेशनचं फॉर्मेशन ऑफ C2H4 मॉलिक्यूल. दिस मॉलिक्यूल कंटेन्स 2 कार्बन ॲटम्स ईच बाउंड टू 2 हायड्रोजन. C2H4 मध्ये 2 कार्बन आहेत जे प्रत्येकी 2-2 हायड्रोजनला बाइंड झाले. C2H4 मधले दोन्ही कार्बनचं sp2 हायब्रिडायझेशन होतं. ईच कार्बन ॲटम अंडरगोज sp2 हायब्रिडायझेशन. 1s orbital and 2p orbitals on carbon hybridized to form 3 sp2 hybrid orbitals of equal energy and symmetry. इथे बघा कसं होतंय, 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत, 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स, त्याच्यामध्ये एक s ऑर्बिटल असते आणि 2 p ऑर्बिटल्स असतात कार्बनच्या. त्या काय होतात बघा, 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स ओव्हरलॅप ऍक्सियली विथ 2s ऑर्बिटल्स ऑफ द हायड्रोजन. पहिल्या कार्बनच्या 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटल 2 हायड्रोजन बरोबर कंबाईन होतात. दुसऱ्या कार्बनच्या 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटल 2 हायड्रोजन बरोबर कंबाईन होतात. अशा पद्धतीने 2 कार्बन प्रत्येकी 2-2 हायड्रोजनला अटॅच होतात टू फॉर्म sp2s सिग्मा बॉन्ड. एक कार्बन 2 हायड्रोजन, दुसरा कार्बन आणि 2 हायड्रोजन यांच्यामध्ये कुठला बॉन्ड तयार होतो? sp2s सिग्मा बॉन्ड. द अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स ऑन द 2 कार्बन ॲटम्स. दोन्ही कार्बनच्या ज्या उरलेली एक एक जी अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल आहे म्हणजे pz ऑर्बिटल, px आणि py हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतात कार्बनच्या, आणि pz ही जी एक ऑर्बिटल आहे ज्याच्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे पण ती हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाही, त्या अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स ऑन द 2 कार्बन दे ओव्हरलॅप लॅटरली. त्या 2 pz ऑर्बिटलचा लॅटरल ओव्हरलॅप होतो and you all know that the lateral overlap results into the formation of pi bond to form a lateral pi overlap. lateral overlap मुळे pi bond तयार होतो. Thus the C2H2 molecule has 4 sp2s sigma bonds. C2H4 molecule मध्ये त्यामुळे 4 sp2s sigma bonds असतात आणि एक sp2 sigma bond असतो कार्बन मध्ये आणि 1 pp pi bond, एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड. म्हणजे C2H4 च्या 2 कार्बन मध्ये एकूण किती बॉन्ड्स असतात? तर 2 बॉन्ड, त्यातला एक सिग्मा असतो आणि एक पाय बॉन्ड असतो. इथे बघा डायग्रामॅटिकली ते दाखवलेलं आहे. हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे. या 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहेत त्यांचं ओव्हरलॅपिंग होतं
आणि हा sp2 सिग्मा बॉन्ड तयार होतो. त्याच्यानंतर इकडच्या कार्बनच्या ज्या दोन हायब्रिड ऑर्बिटल आहेत या दोन हायड्रोजन बरोबर कंबाईन होतात आणि इथे sp2s असे दोन सिग्मा बॉन्ड तयार होतात. इकडच्या कार्बनच्या या दोन बॉन्ड sp2 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स आणि दोन हायड्रोजनच्या s ऑर्बिटल त्या इथे कंबाईन होऊन हे दोन sp2s सिग्मा बॉन्ड तयार झाले. आणि मग राहतात या दोन ऑर्बिटल 2p ऑर्बिटल इथे दाखवले 2pz त्या दोन्हींचा लॅटरल ओव्हरलॅप होतो जो इथे स्काय ब्लू कलर मध्ये दाखवला आणि लॅटरल ओव्हरलॅप होतो pz ऑर्बिटलचा आणि त्याच्यापासून पाय बॉन्ड तयार होतो. म्हणजे C2H4 मध्ये एकूण 4 कुठल्या टाईपचे बॉन्ड असतात बघा. sp2s सिग्मा बॉन्ड 1 2 3 आणि 4. एक sp2 सिग्मा बॉन्ड असतो हा इथे डार्क ब्लू कलर मध्ये दाखवलेला आणि एक pz पाय बॉन्ड असतो. असे एकूण 6 बॉन्ड असतात. त्याच्यापैकी 5 सिग्मा असतात आणि एक पाय बॉन्ड असतो. सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ C2H4 मॉलिक्यूल अकॉर्डिंग टू sp2 हायब्रिडायझेशन. तिसरं हायब्रिडायझेशन आहे sp हायब्रिडायझेशन ज्याला लिनियर किंवा डायगोनल हायब्रिडायझेशन असं म्हणतात. इट इज द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ 1s and 1p ऑर्बिटल ऑफ सेम ॲटम. बघा एकाच ॲटमची एक s ऑर्बिटल आणि एक p ऑर्बिटल यांचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग होतं म्हणून त्याला म्हणायचं sp हायब्रिडायझेशन. sp हायब्रिडायझेशन मध्ये दोन ऑर्बिटल मिक्सिंग आणि रिकास्टिंग होतं म्हणून दोन नवीन तयार होतात. To form two sp hybrid orbitals having equivalent energy, maximum symmetry and definite orientation in space. Example काय आहे बघा sp हायब्रिडायझेशनचं. Formation of acetylene molecule. This molecule contains 2 carbon and 2 hydrogen atoms. Acetylene molecule मध्ये 2 कार्बन आणि 2 हायड्रोजन ॲटम असतात. Each carbon atom undergoes sp hybridization. 1s and 1p orbitals mix and recast to give 2 sp hybrid orbitals arranged at 180 degree to other. एक s आणि एक p ऑर्बिटल यांचं कॉम्बिनेशन होऊन दोन नवीन sp हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात आणि त्यांच्यामध्ये त्या दोन ऑर्बिटल अशा पद्धतीने अरेंज होतात की त्यांच्यातला अँगल 180 डिग्री असेल. आउट ऑफ द 2 sp हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ कार्बन ॲटम one overlaps axially with s orbital of hydrogen while the other sp hybrid orbital overlaps with sp hybrid orbital of other carbon atom to form the sp sigma bond. मग बॉन्डिंग कसं होतं ऍसिटिलीन मध्ये बघा. प्रत्येक कार्बनची एक एक sp हायब्रिड ऑर्बिटल जी आहे ती एकेका हायड्रोजन बरोबर बॉन्ड होते म्हणजे sps असा सिग्मा बॉन्ड तयार होतो. दुसरा sps सिग्मा बॉन्ड तयार होतो आणि राहिलेली जी एक एक sp हायब्रिड ऑर्बिटल असते ती एका कार्बनची दुसऱ्या कार्बन बरोबर ओव्हरलॅप होते आणि मग त्याच्यापासून sp सिग्मा बॉन्ड तयार होतो. द CH सिग्मा बॉन्ड इज फॉर्म्ड बाय sps ओव्हरलॅप. म्हणजे दोन sps बॉन्ड आणि एक sp सिग्मा बॉन्ड असे एकूण 3 बॉन्ड ऍसिटिलीन मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असतात 3 सिग्मा टाईपचे. आता ज्या दोन अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहेत कुठल्या दोन तर px हायब्रिडायझेशन मध्ये जाते. इथे जी दाखवली आहे बघा py आणि pz ही अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे. या ज्या दोन अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल असतील these orbitals overlap laterally to form 2 pp pi bonds. दोन याचं लॅटरल ओव्हरलॅपिंग होतं म्हणून 2 पाय बॉन्ड तयार होतात. सो देर आर 3 बॉन्ड बिटवीन दी 2 कार्बन ॲटम्स. म्हणून जे 2 कार्बन ॲटम आहेत C2H2 मधले त्या 2 कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. त्या ट्रिपल बॉन्ड मधला एक CC सिग्मा बॉन्ड असतो जो sp ओव्हरलॅपने तयार झालेला असतो आणि 2 CC पाय बॉन्ड असतात जे PP ओव्हरलॅपने ऍक्सियल ओव्हरलॅपने तयार होतात. and the fourth sps sigma bond between C and H असा एक एक तयार होतो. अशा पद्धतीने कार्बनची जी टेट्राव्हॅलन्सी आहे ती सॅटिस्फाय होते. अशा पद्धतीने sp हायब्रिडायझेशन होतं. इथे बघा हा एक कार्बन आहे हा दुसरा कार्बन आहे. हे जे 2 कार्बन आहेत यातली एक एक sp हायब्रिडाइज ऑर्बिटल जी आहे त्यांचा ऍक्सियल ओव्हरलॅप होऊन एक सिग्मा बॉन्ड तयार होतो कार्बन कार्बन मध्ये. इकडची एक हायब्रिड ऑर्बिटल आहे ती हायड्रोजन बरोबर कंबाईन होते कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड होतो. तसाच इथे पण एक कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड तयार होतो. आणि या ज्या दोन अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहेत py आणि pz इथे पण py आणि pz यांचा लॅटरल ओव्हरलॅप होतो आणि त्याच्यापासून पाय बॉन्ड्स तयार होतात. इथे दाखवलेत बघा हा पहिला पाय बॉन्ड आहे आणि हा दुसरा पाय बॉन्ड आहे. असे 2 पाय बॉन्ड तयार होतात म्हणजे C2H2 मॉलिक्यूल मध्ये एकूण 3 सिग्मा बॉन्ड आणि 2 पाय बॉन्ड्स प्रेझेंट असतात. This was about the types of hybridization. एकूण 3 टाइप आपण बघितले sp3, sp2 आणि sp hybridization. Now see about the
इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचा इम्पॉर्टन्स काय आहे बघा. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी इंट्रोड्यूस 5 न्यू कन्सेप्ट इन केमिकल बॉन्डिंग. पहिली कन्सेप्ट डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओव्हर द 2 न्यूक्लियाय. 2 न्यूक्लियामध्ये इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन. शिल्डिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स. द थर्ड इज कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ आयोनिक बॉन्ड. शिल्डिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन काय आहे तर ते तुम्ही ऑलरेडी पिरियॉडिक टेबल या टॉपिक मध्ये शिकलेला आहात. आणि आयोनिक बॉन्डला सुद्धा काही कोव्हॅलंट कॅरेक्टर असतं. ती कन्सेप्ट व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने मांडली. पुढचं आहे पार्शियल आयोनिक कॅरेक्टर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. जसं कोव्हॅलंट बॉन्डला आयोनिक कॅरेक्टर असतं तसं आयोनिक बॉन्डला कोव्हॅलंट कॅरेक्टर असतं. या दोन्ही कन्सेप्ट व्हॅलन्स बॉन्ड थिअरी मधून पुढे आल्या. आणि पाचवी जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे कन्सेप्ट ऑफ रेझोनन्स. कनेक्शन ऑफ रेझोनन्स एनर्जी अँड मॉलिक्युलर स्टॅबिलिटी. नाव वी हॅव टू सी दी लिमिटेशन्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. आता आपण व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचे नवीन कोणते 5 कन्सेप्ट आले ते बघितलं. आता बघूयात व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचे लिमिटेशन्स काय आहेत. पहिला आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी एक्सप्लेन्स ओनली द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. However, it offers no explanation of formation of a covalent coordinate bond. काही वेळेला एकच सिंगल ॲटम अनेक मॉलिक्युल्स बरोबर कंबाईन होऊ शकतो. त्याच्यापासून कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. हा कोऑर्डिनेट बॉन्ड कसा तयार होतो हे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी एक्सप्लेन करू शकत नाही. ऑक्सिजन मॉलिक्यूल इज एक्सपेक्टेड टू बी डायमॅग्नेटिक अकॉर्डिंग टू दिस थिअरी. बघा व्हॅलन्स बॉन्ड थिअरीच्या नुसार ऑक्सिजन मॉलिक्यूल हा डायमॅग्नेटिक असायला पाहिजे. पण एक्सपेरिमेंटली हे लक्षात आले की तो पॅरामॅग्नेटिक आहे. मग त्याचं नेचर पॅरामॅग्नेटिक का आहे हे काही व्हॅलन्स बॉन्ड थिअरी एक्सप्लेन करू शकत नाही. दिस थिअरी फेल्स टू एक्सप्लेन दी पॅरामॅग्नेटिझम ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. द थर्ड ड्रॉबॅक ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी इज व्हॅलन्स बॉन्ड थिअरी डज नॉट एक्सप्लेन द बॉन्डिंग इन इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्युल्स लाईक B2H6 in which the central atom has less than 8 electrons. B2H6 सारखा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये बॉन्डिंग तर होत आहे पण सेंट्रल ॲटम मध्ये 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत. तरी पण त्यांच्यात कसं बॉन्डिंग होतं याचं एक्सप्लेनेशन व्हॅलन्स बॉन्ड थिअरी देऊ शकत नाही. सो दीज आर दी ड्रॉबॅक्स ऑफ दी व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. मग हे जे काही व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचे ड्रॉबॅक्स होते ते ओव्हरकम करण्यासाठी आणखी एक नवीन थिअरी आली ती म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. MOT. इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज MOT. ही जी MOT आहे त्याचे सेलियंट फीचर्स काय आहेत त्याचे काय महत्वाचे मुद्दे आहेत ते बघूयात. पहिला मुद्दा आहे इन अ मॉलिक्यूल द इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन व्हेरियस मॉलिक्युलर ऑर्बिटल सिमिलर टू द इलेक्ट्रॉन इन अन ॲटम विच आर प्रेझेंट इन व्हेरियस ॲटॉमिक ऑर्बिटल. ही थिअरी सगळं आपल्याला मॉलिक्यूल बद्दलची माहिती देते म्हणून तर नाव आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ही थिअरी असं सांगते की जसं एखाद्या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात मॉलिक्युलर ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये तसं मॉलिक्युल्स मध्ये इलेक्ट्रॉन हे मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट असतात. दुसरं याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे the atomic orbital of proper symmetry and comparable energies combine to form the molecular orbital. Molecular orbital theory आपल्याला सांगते की molecular orbital कशा तयार होतात तर जेव्हा सेम सिमेट्री असणाऱ्या आणि ज्यांची एनर्जी साधारण सारखी आहे कंपेरेबल आहे अशा ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि त्याच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. The number of molecular orbitals formed is equal to the number of combining atomic orbitals. मग किती मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात तर जेवढ्या ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होत असतील तेवढ्याच मॉलिक्युलर ऑर्बिटल सुद्धा तयार होतात. आता बघा ॲटॉमिक ऑर्बिटलवर फक्त एका न्यूक्लियसचा प्रभाव असतो पण मॉलिक्युलर ऑर्बिटलवर मात्र त्या मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये जेवढ्या ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झालेल्या आहेत तेवढ्या न्यूक्लियसचा इन्फ्लुएन्स त्याच्यावर असतो. बघा an electron in an atomic orbital is influenced by one nucleus, but in molecular orbital it is influenced by 2 or more nuclei depending upon the number of atoms in molecule. Hence atomic orbital is monocentric while the molecular orbital is polycentric. atomic orbital मध्ये एकच न्यूक्लियस कार्यरत असतं आणि म्हणून ती मोनोसेंट्रिक आहे म्हणजे एकाच सेंटरशी रिलेटेड आहे. पण मॉलिक्युलर ऑर्बिटल ही अनेक सेंटरशी रिलेटेड आहे म्हणून त्याला म्हणायचं पॉलीसेंट्रिक. नेक्स्ट पॉस्ट्युलेट काय आहे बघा मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचं. व्हेन 2 atomic orbitals combine result 2 molecular orbitals are formed. One is known as bonding molecular orbital while the other is called as anti-bonding molecular orbital. जेव्हा 2 atomic orbital combine होतात तेव्हा 2 molecular orbital तयार होतात. त्यातल्या एकाला म्हणतात bonding molecular orbital BMO आणि दुसऱ्याला म्हणतात anti bonding molecular orbital म्हणजे AMO. दी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जी असते त्याची एनर्जी लो असते आणि स्टेबिलिटी ग्रेटर असते आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी हाय असते आणि स्टेबिलिटी मात्र कमी असते. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅज लोअर एनर्जी अँड ग्रेटर स्टेबिलिटी
while anti-bonding molecular orbital has higher energy and lower stability. पुढचं salient feature आहे molecular orbital theoryचं. The molecular orbital theory gives the electron probability distribution around a group of nuclei in a molecule, analogous to the atomic orbital, which gives the electron probability distribution around a nucleus of an atom. जसं atomic orbital मध्ये इलेक्ट्रॉन कुठे सापडतील त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला atomic orbital मधून मिळते, तसं molecular orbital मधून molecular orbital मध्ये the probability of finding electron कुठे आहे हे आपल्याला molecular orbital वरून कळतं. The molecular orbitals obey the following rules as do atomic orbital. जसं atomic orbital आपण atomic structure या टॉपिक मध्ये शिकलोय, atomic orbital मध्ये इलेक्ट्रॉन फिल करताना 3 रूल वापरले जातात: अफबाऊ प्रिन्सिपल, पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. हे तिन्ही रूल atomic orbitalचे जे आहेत ते molecular orbitalला सुद्धा लागू आहेत. The molecular orbitals obey the following rules as do atomic orbitals. Electron filling is accordance with the Aufbau principle, Pauli's exclusion principle and Hund's rule of maximum multiplicity. हे वेगवेगळे काय आहेत तर molecular orbital theoryचे postulates आहेत. molecular orbital theory मध्ये आपण असं बघितलं की atomic orbitals combine होतात आणि त्याच्यापासून molecular orbital तयार होतात. त्या कशा होतात त्यासाठी कंडिशन्स काय आहेत त्या बघायच्या. कंडिशन्स फॉर द कॉम्बिनेशन ऑफ atomic orbitals. पहिली कंडिशन आहे, ज्या atomic orbital कंबाईन होणार आहेत त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन होतं जर त्यांनी खाली दिलेल्या कंडिशन्स फॉलो केल्या असतील तर. पहिलं आहे, द कंबायनिंग ऑर्बिटल्स मस्ट हॅव द कंपेरेबल एनर्जी. ज्या atomic ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन होऊन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहे त्या atomic ऑर्बिटलच्या एनर्जीज कंपेरेबल असल्या पाहिजेत. दुसरं, ज्या atomic ऑर्बिटल कंबाईन होणार आहेत त्यांना सिमेट्री ही सेम असली पाहिजे. इवन इफ द ऑर्बिटल्स हॅव सेम एनर्जी बट डिफरंट सिमेट्री दे कॅनॉट कंबाईन. एनर्जी सेम आहे पण सिमेट्री वेगळी आहे तर त्यांचं कॉम्बिनेशन होऊ शकत नाही. तिसरी कंडिशन आहे, द कंबायनिंग ऑर्बिटल्स मस्ट ओव्हरलॅप टू द मॅक्झिमम एक्सटेंट. ज्या ऑर्बिटल एकमेकांमध्ये कंबाईन होणार आहेत त्यांचं ओव्हरलॅप हे मॅक्झिमम असलं पाहिजे. जसं की बघा, समजा या 2 ऑर्बिटल आहेत आणि त्यांचा ओव्हरलॅप असा दाखवलं, हे थोडंच ओव्हरलॅपिंग झालं पण इथे बघा आता जरा जास्त ओव्हरलॅपिंग झालं. तर हे ओव्हरलॅपिंगचा एक्सटेंट जास्त असला पाहिजे तर आणि तरच मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होऊ शकतात. आता बघा, ज्या मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात atomic ऑर्बिटलच्या कॉम्बिनेशननी त्यांनी कोणत्या कंडिशन्स फॉलो केल्या की मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील हे आपण बघितलं. मग तयार होणाऱ्या मॉलिक्युलर ऑर्बिटलचे टाइप काय आहेत बघा. टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स 2 आहेत मॉलिक्युलर ऑर्बिटलचे टाइप्स. In diatomic molecules, molecular orbitals formed by combination of atomic orbitals are of 2 types, sigma and pi. According to the nomenclature, a sigma designates a molecular orbital which is symmetrical around the bond axis. जेव्हा 2 atomic orbitalचा ऍक्सियल ओव्हरलॅप होईल तेव्हा तयार होणारी मॉलिक्युलर ऑर्बिटल ही सिग्मा असेल आणि जेव्हा अनसिमेट्रिकल असेल, ऍक्सियल ओव्हरलॅप नसेल त्यावेळी लॅटरल ओव्हरलॅपनी तयार होणारी ऑर्बिटल ही पाय असेल. This is clear if we consider a linear combination of 2s orbitals and 2p orbital. समजा 2s orbitals आहेत हायड्रोजन ऍटम मधल्या, 2s एकमेकांना ऍड करा त्याला म्हणायचं लिनियर ऍडिशन. ऍडिशननी जी तयार होईल त्याला म्हणायचं बॉन्डिंग एमओ आणि जी सबस्ट्रॅक्शननी तयार होईल त्याला म्हणायचं अँटी बॉन्डिंग एमओ. ऍडिशन मध्ये 2 कंबाईन होतात आणि अँटी बॉन्डिंग मध्ये नोड पासून ते 2 नोड सेपरेट होत आहेत ते म्हणायचं सबस्ट्रॅक्शन. ऍडिशन न तयार झालेली जी मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे त्याला म्हणायचं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि सबस्ट्रॅक्शन न तयार झालेली आहे ती आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ह्याला म्हणायचं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऑर्बिटल्स. द s orbitals are spherically symmetrical along xyz axis. Combination of 2 1s orbitals centered on 2 nuclei of 2 atoms lead to 2 sigma molecular orbitals which are symmetrical along the bond axis, one of which is sigma bonding orbital whereas other is the sigma star anti-bonding orbital. Bonding orbital ही नुसतीच इंडिकेट करतात सिग्मा किंवा पाय आणि अँटी बॉन्डिंग ऑर्बिटलला मात्र त्याची एनर्जी हायर असते म्हणून त्याला स्टारचं चिन्ह वापरतात आणि वाचताना ते वाचायचं सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. बॉन्डिंग ऑर्बिटल्स आर इंडिकेटेड ॲज नॉर्मल सिग्मा और पाय and anti-bonding orbitals are indicated with sigma star or pi star. स्टार वरून काय लक्षात येतं तर त्यांची एनर्जी जास्त आहे. आता या ज्या तयार होतात ऑर्बिटल बघा, समजा
ऍक्शियल ओव्हरलॅप झाला तर सिग्मा बॉन्ड तयार होईल, सिग्मा आणि सिग्मा स्टार. पण बघा दुसरा टाइप आहे पी ऑर्बिटलचं फॉर्मेशन. इफ वी कन्सिडर Z to be internuclear axis, then linear combination of pz orbitals from two atoms can form sigma 2pz and sigma star 2pz molecular orbitals. S आणि P या ऑर्बिटलच्या कॉम्बिनेशननी सिग्मा बॉन्ड्स तयार होऊ शकतात. तसंच ते जर ऍक्शियल ओव्हरलॅप झाला तर, आणि इथे बघा ही सेकंड डायग्राम आहे, याच्यामध्ये ऍक्शियल ओव्हरलॅप झालेला नाहीये तर लॅटरल ओव्हरलॅप झालाय आणि लॅटरल ओव्हरलॅपनी पाय बॉन्ड्स तयार झाले. पाय बॉन्ड मध्ये पण दोन ऑर्बिटल तयार होतात, एक पाय बॉन्डिंग आणि एक पाय अँटी बॉन्डिंग. पाय पी म्हणजे बॉन्डिंग आणि पाय स्टार पी म्हणजे अँटी बॉन्डिंग. सो हिअर वी हॅव सीन अबाउट द फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बाय लिनियर कॉम्बिनेशन. ऍडिशन झालं तर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात, सबस्ट्रॅक्शन झालं तर अँटी बॉन्डिंग तयार होतात. त्यात पण ऍक्शियल ओव्हरलॅप झाला तर सिग्मा तयार होतात आणि लॅटरल ओव्हरलॅप झाला तर पाय बॉन्ड्स तयार होतात. नाव वी हॅव टू स्टडी अबाउट, जसं आपण ऍटॉमचं ऍटॉमिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊ शकतो तसं आपण मॉलिक्युल्सचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. आणि मॉलिक्युलचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर आधी आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या एनर्जी लेवल्स माहित असल्या पाहिजेत. त्या कशा लिहायच्या ते बघा. The increasing order of energies of molecular orbitals for second row elements is as follows. सेकंड रो एलिमेंट्स जे आहेत म्हणजे हायड्रोजन आणि हेलियम सोडून पुढच्यांसाठी, पण ऑक्सिजन आणि क्लोरीनला ही लागू नाही. याच्यामध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. सिग्मा 1s ग्रेटर दॅन लेस दॅन सिग्मा स्टार 1s लेस दॅन सिग्मा 2s लेस दॅन सिग्मा स्टार 2s लेस दॅन पाय 2px इज इक्वल टू पाय 2py less than sigma 2pz less than pi star 2px is equal to pi star 2py less than sigma star 2pz. आता हा जो सिक्वेन्स दिलेला आहे इन्क्रीजिंग ऑर्डरनी एनर्जीचा, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण तुम्हाला मॉलिक्युलचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचंय. सगळ्यात कमी एनर्जी सिग्मा 1s ची असते आणि सगळ्यात जास्त सिग्मा स्टार 2pz ची असते. पण हा जो सिक्वेन्स आहे हा ऑक्सिजन आणि फ्लोरिनला लागू नाही. मग ऑक्सिजन आणि फ्लोरिनसाठी कोणता रूल आहे बघा. In case of oxygen and fluorine molecule, energy of sigma 2pz orbital is less than pi 2px and pi 2py orbital. मग थोडासा हा सिक्वेन्स चेंज होतोय. The sequence of filling the molecular orbitals can be used to write the electronic configuration of molecules. हा जो सिक्वेन्स दिलेला आहे एनर्जीचा, इन्क्रीजिंग ऑर्डर जी दिलेली आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल्सची, ती तुम्हाला पुढे मॉलिक्युल्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आता मॉलिक्युलचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का लिहायचं, त्याच्यापासून काय माहिती मिळते बघा. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्युल्स प्रोव्हाइड फॉलोइंग इन्फॉर्मेशन. फर्स्ट, स्टेबिलिटी ऑफ मॉलिक्यूल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपल्याला समजतं की मॉलिक्यूल किती स्टेबल आहे. इफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स इज ग्रेटर दॅन द नंबर इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, द मॉलिक्यूल इज स्टेबल. आता बघा कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये दोन टाईपचे ऑर्बिटल असतात, बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंग मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही जर अँटी बॉन्डिंग पेक्षा जास्त असेल तर तो मॉलिक्यूल स्टेबल असतो. सेकंड इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून, ती म्हणजे मॅग्नेटिक नेचर ऑफ मॉलिक्युल्स. इफ ऑल द molecular orbitals are filled completely with 2 electrons each, the molecule is diamagnetic. दिलेल्या मॉलिक्यूल मधल्या सगळ्या मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये जर दोन दोन इलेक्ट्रॉन असतील म्हणजे सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर तो मॉलिक्यूल डायमॅग्नेटिक असतो. डायमॅग्नेटिक म्हणजे इट इज नॉट अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड, इट इज रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. However, if at least one orbital is half filled with one electron, आणि जर एका जरी ऑर्बिटल मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर मात्र तो मॉलिक्यूल पॅरामॅग्नेटिक असतो, म्हणजेच तो मॅग्नेटिक फील्ड कडे अट्रॅक्ट होतो, मॅग्नेट कडे अट्रॅक्ट होऊ शकतो. तर मॉलिक्यूलची स्टेबिलिटी आणि मॉलिक्यूलचं मॅग्नेटिक नेचर हे आपल्याला त्या मॉलिक्यूलच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून समजू शकतं. आणि तिसरं आहे ते म्हणजे बॉन्ड ऑर्डर ऑफ मॉलिक्यूल. We can understand about the bond order of molecule from the electronic configuration of molecules. आता बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय बघा. बॉन्ड ऑर्डर म्हणजे एखाद्या मॉलिक्यूल मध्ये दिलेल्या दोन आयटम्स मध्ये किती बॉन्ड तयार होऊ शकतात. एक बॉन्ड तयार होईल, दोन का तीन, हे बॉन्ड ऑर्डर वरून ठरतं. जेवढी त्या मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर असेल तेवढे त्या मॉलिक्यूल्स मध्ये बॉन्ड प्रेझेंट असतील. बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला काय आहे बघा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अँटी बॉन्डिंग एमओ मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन बॉन्डिंग एमओ डिवायडेड बाय 2. दिलेल्या मॉलिक्यूलच्या
अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते काढायचं. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युल मधल्या इलेक्ट्रॉन मधून बॉन्डिंग मॉलिक्युलच्या इलेक्ट्रॉनची संख्या वजा करायची आणि आलेल्या आन्सरला 2 ने डिवाइड करायचं. ते जे काही फायनल उत्तर येईल तो त्या मॉलिक्युलची बॉन्ड ऑर्डर असणार आहे. तर बॉन्ड ऑर्डर वरून आपल्याला काय कळतं तर दिलेल्या मॉलिक्युल मध्ये किती बॉन्ड्स प्रेझेंट असणार. सो फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्युल्स we get the 3 types of information. First, about the stability of the molecule, secondly about the magnetic nature of molecule, and third about the bond order of the molecule. So here in today's lecture we have studied about the valence bond theory. त्याच्यामध्ये आपण हायब्रिडायझेशनचे 3 टाइप बघितले. sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन आणि sp हायब्रिडायझेशन. त्याच्यामध्ये त्याचे डेफिनेशन आणि कोणत्या प्रकारचा मॉलिक्यूल त्याच्यामध्ये फॉर्म होतो ते बघितलं. त्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे लिमिटेशन्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. अँड इन द लास्ट टॉपिक वी हॅव स्टडीड अबाउट द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचे पॉस्ट्युलेट्स आपण बघितले. त्यानंतर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कशा तयार होतात, लिनियर कॉम्बिनेशन मेथड बघितली, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, सिग्मा, सिग्मा स्टार, पाय, पाय स्टार, हे सगळे टाइप्स आपण बघितले. आणि लास्टली वी हॅव सीन अबाउट दी हाऊ टू राईट दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द molecules. All this part we have studied in today's lecture.